हाय, गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवसातला 27वा दिवस आहे आज चॅलेंजचा. तर चॅलेंज ॲक्सेप्ट केली ती आपण 27 दिवस झाले बघता बघता, पण एक दिवस सुट्टी नाही झाली आजपर्यंत. हे चॅलेंज करणं हे सगळ्यात बोरिंग काम आहे बरं. एकदम इतकं बोर होतं कधी कधी उठायला, असं वाटतं सोडून द्यावं हे चॅलेंज. गेलं खरं, काय घेणं देणं नाही. पण किती मूड असू नसू चॅलेंज का एक तर घेतलेले, ॲक्सेप्ट केलेलं आहे, कंप्लीट तर करणं लागेल. किती झालं तरी आपण टार्गेट कंप्लीट करणारच आहे, किती कोणतीही परिस्थिती असू, काही असू. हां, अजून एक पोरं म्हणते ना, आम्हाला अकॅडमी नाही आहे, आम्हाला ग्राउंड अवेलेबल नाही, अजून ट्रेनिंग द्यायला कोण नाही आहे. तर एक गोष्ट सांगू, ट्रेनिंग अकॅडमीत पण कसं असतं माहिती आहे का, नुसतं गधे घोडे सोबत पळवते, काही घेणं देणं नसतं. कारण की अकॅडमीमध्ये जे कमी 100, 200, 400 पोरं असते, प्रत्येक पोरावर तर लक्ष देता येत नाही. कारण की जे टॉपचे पोरं असते टॉपचं सिलेक्शन होते फक्त, आणि बाकीचे कोण होत नाही. बाकी सगळे झाले पाहिजेत ना, हेच मेन गोष्ट आहे. अकॅडमीमधले सगळेच पोरं कोण होत नाही, कारण की तिथं कसं होतं लपडा, जे टॉपचे पोरं ते टॉपच राहते, आणि जे बाकीचे पोरं आहे त्यांच्यासोबत पळायला लावते. पण त्यांचा प्रॉब्लेम काय, पहिली गोष्ट एक आहे, मेन गोष्ट पोरांना प्रॉब्लेम काय तो फाइंड करायचा. कोणाला ब्रिदिंग सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असतो, कोणाला लेगमध्ये प्रॉब्लेम असतो, कोणाला स्टॅमिनाचा प्रॉब्लेम असतो. या सगळ्या गोष्टी असत्या, या सगळ्या गोष्टी फाइंड करून त्याच्यावर काम करणं लागतं. नाही तर काय अकॅडमी कोणी फक्त नुसतं पळा, एकच शेड्यूल सगळ्यांना असतो. तसं नाही, सगळ्यांना एकच रिझल्ट भेटत नाही. जे मेन असते त्यांना भेटतो रिझल्ट, दुसऱ्यांना रिझल्ट भेटत नाही. तर हीच गोष्टीमुळे अकॅडमीमधले सगळे पोरं सिलेक्ट होत नाही. हीच मेन कारण आहे. त्याच्यामुळं काय करायचं, सेल्फ प्रॅक्टिस आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करायची, माहिती आहे का. अकॅडमीच्या नादी नाही लागलं, तेच मेन गोष्ट आहे. फक्त अकॅडमीमध्ये पळवते. पहिली गोष्ट काय करा माहिती आहे का, सेल्फ जर करत असला तर मेन गोष्ट काय करायचं, स्वतःचं प्रॉब्लेम फाइंड करा पहिले. आपल्याला प्रॉब्लेम काय येतो, आपल्याला स्टॅमिनामध्ये प्रॉब्लेम येतो का, ब्रिदिंग सिस्टीममध्ये येतो का, स्टेपमध्ये येतो, काय येतो. तर ही गोष्ट पहिले ते फाइंड करा, आणि त्याच्यावर वर्क करा जास्त. का तुम्हाला प्रॉब्लेम कशामध्ये आहे, तर ह्या गोष्टीमध्ये. नाही तर आपण कसं करतो, त्यांनी हा वर्कआउट केला म्हणून आपण हाच वर्कआउट करायचा, पण आपला प्रॉब्लेम समजत नाही ना, त्याच्यामुळे रिझल्ट भेटत नाही आपल्याला. नाही तर पोरं म्हणते आम्ही किती वर्षापासून प्रॅक्टिस करतो पण रिझल्टच भेटत नाही. मेन फंडा तोच आहे. पहिले तुम्ही वेट असलं तर वेट लॉस करा, मग तुम्ही स्टॅमिनाकडे लक्ष द्या. असे वेगवेगळे फंडे असते. कधी पण ही गोष्ट लक्षात ठेवा, पहिले एक तर टार्गेट ठरवा, एक तर प्रॉब्लेम फाइंड करा, मग त्याच्यावर काम करा, तेव्हा तुमचं रिझल्ट भेटेल, 100% भेटेल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर आपला आज वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज आपण नॉर्मल 3 किलोमीटर जॉगिंग करणार आहे. 3 किलोमीटर जॉगिंग झाली तर त्याच्यानंतर आज आपला प्लॅन होता, आज आपण वर्कआउट आहे स्लो फास्ट करणार आहे. आपण आज इथंच करणार आहे. आता डेलीचं रुटीन आपला 100 मीटर नॉर्मल स्लो जायचं, फास्ट यायचं, हाच रुटीन. तर चला आता आपण वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आता नॉर्मल आपण 3 किलोमीटर जॉगिंग करू आणि वॉर्मअपला सुरू करू आपलं वर्कआउटला. तर आपलं 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. आपण 3 किलोमीटर केली
आणि स्टेप टाकले, जायच्या टायमाला फुल स्टेप होती, यायच्या टायमाला पण स्टेप होती. आपण आता रनिंगचा परफॉर्मन्स थोडा बेस्ट वाटू आला. पहिले कसं थोडंसं ह्याच्यामध्ये गिअरमध्ये वाटत होतं पळताना, आता एकदम फ्रीमध्ये आहे. एकदम रिदम असतो ना, असा मॅरेथॉनला कसा रिदम असतो तसा रिदममध्ये आपण पळू राहिलो आता. तर थोडंसं प्रॅक्टिस बेटर होऊ राहिली, हळूहळू रिझल्ट भेटतो. तर आता आपण वॉकिंग करू थोडीशी. तर आजचा वर्कआउट आहे आपला स्लो फास्टने काय होतं, तुम्ही स्टॅमिना वाढतो. सगळ्यात मेन गोष्ट आहे स्लो फास्ट वर्कआउटचा. आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा प्लस हार्ड वर्कआउट रिपिटेशन असतं, त्याला ग्राउंड अवेलेबल लागतं. ग्राउंड असलं तर मग आपण 400चं रिपिटेशन मारू शकतो, 200चं मारू शकतो, 100चे मारू शकतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. रिपिटेशन सगळ्यात आपल्या प्रॅक्टिसला सगळ्यात मेन गोष्ट असते रिपिटेशनची. ह्याने स्टॅमिना 60% स्टॅमिना आणि आपलं परफॉर्मन्स ह्यानेच कवर होतो. तर हे एक्सरसाइज 2 एक्सरसाइज तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड असल्या पाहिजेत. तर चला आता थोडीशी वॉकिंग करू, कूल डाऊन, आणि मग आपल्या वर्कआउटला सुरू करू. आपला स्लो फास्ट वर्कआउट कंप्लीट झाला. आपण 100 मीटरचे 15 राऊंड मारले. ते 100 मीटर फास्ट जायचं, 100 मीटर स्लो यायचं. ह्याने काय होतं, आपला स्टॅमिना बिल्डअप होतो. तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आता चला नेक्स्ट याला जाऊ आपण.